आज सकाळी 11ला मी इथं पोहोचलो. आता किती वाजले? पावणे म्हणजे आता पावणे 7 तास. किती तास? पावणे 12 तास का पावणे 11 तास? पावणे 9 तास इथे आम्ही आहोत. आता सकाळी 11 पासून आतापर्यंत तुम्ही बघितलं आणि शेवटच्या माणसाला साथ घालून मी निघालो. आणि त्याच्यामध्ये आनंद आहे की माझ्या लक्षात आहे की सगळे जवळजवळ 90% कामं ही मॅनमेड आहेत. म्हणजे मानवाने निर्माण केलेली, कोणीतरी आपल्या कर्तव्यापासून दूर गेलेला आहे, कोणी जाणून बुजून दुसऱ्याच्या म्हणजे संयमाचा अंत बघतोय. तो का बघतोय मला माहित नाही. कोणाला आर्थिक लाभ पाहिजे असेल, कोणाला तरी जे दुसऱ्यांना टॉर्चर करून स्वतःचं महात्म्य मोठं करायचं असेल. तर माझं म्हणणं की हे चांगलं नाही. आणि आज मेजॉरिटी अधिकारी आज राहिले. आता सुनील पवार साहेब, भुजबळ साहेब सकाळपासून माझ्याबरोबर राहतात आणि सगळे आमचे फॉरेस्ट रेपाल आणि राजाले आमची ओएसडी. आता अजून आम्ही फ्रेश आहोत ना, हे थकलोय भागलोय. आणि माझं म्हणणं की गोरगरिबांची अश्रू पुसण्याचं काम करेल त्या माणसाला परमेश्वर आपापच मार्ग दाखवतो. पावसाचा प्रश्न, पाऊस राज्यभरात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. पालघर म्हणा किंवा नवी म्हणा. मी आज माननीय महापालिका आयुक्त कैलास शिंदे साहेबांना सांगितलं, सगळ्या यंत्रणा अलर्ट करा. वॉर्ड मध्ये आपले अधिकाऱ्यांना गाड्या घेऊन फिरवा. म्हणजे सखल पाणी सखल भाग असेल तर उंच टायरच्या गाड्या. माननीय पोलीस आयुक्त महोदयांशी सुद्धा मी बोललो आणि त्यांना पण सांगितलं की सगळ्या पोलीस यंत्रणा तुम्ही अलर्ट ठेवा. आणि म्हटलं आम्ही 24 तासात अलर्ट. सुदैवानं नवी मुंबई महापालिका क्षेत्रातली महापालिकेची यंत्रणा सुद्धा, बरे काही उडदामाची कालेगोरे असतातच, काही अपवाद 100% चांगले लोक असू शकत नाही, ते अपेक्षा पण आहे. पोलीस यंत्रणा सुद्धा आणि सगळे प्रशासक यंत्रणा आज जे हाक मारली तर कुठल्या डिपार्टमेंटचा अधिकारी नाही असं नाही झालं. किंबहुना लीड बँक असते आपल्या महाराष्ट्र म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र ही आपल्या जिल्ह्याची लीड बँक आहे. आणि पुढच्या वेळेला ते म्हणजे लोकांना कर्ज घेतले रिक्षा करता, टेम्पो करता किंवा मुलाच्या शिक्षणाकरता, आणि ते नाही फेडू शकत, ते रिस्ट्रक्चर करणं किंवा काही लोकांना लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं. आणि अधिकारी वर्गाने आज टेलिफोनवर सुद्धा बऱ्याचशा म्हणजे दूरदूरच्या म्हणजे साताऱ्याला, कोल्हापूरला, रायगडमध्ये, पालघरमध्ये फोनवर बोललो सुद्धा. त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला. आणि शेवटी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. दादा, ठाण्याला तिसरा जनता दरबार होणार आहे आणि येत्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने कुठेतरी या जनता दरबारकडे पाहिलं जात आहे. नाही बघा, हे तुम्हाला माहिती आहे, गणेश नाईक आणि जनता दरबार ह्याचं एक अतूट नातं आहे. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये शिकड्यांनी जनता दरबार झाला. आता ठाण्याला 22 तारखेला जनता दरबार आहे, 20 तारखेला जव्हारला आहे आणि पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये याच 15, 20, 25 तारखेच्या दरम्यान नवी मुंबईत जनता दरबार भरेल. आणि जनतेची हे बघा, इझिली कामं होत असतील तर लोक इथे कशाला येतील. कुठेतरी टफ आहे, कुठेतरी कोणी त्यांना मुद्दाम डावळतोय किंवा त्याचा छळ करतोय आणि म्हणून ते न्याय मागण्याकरता इथे येतात. आणि सुदैवानं पालघर जिल्ह्यामध्ये 88.100 केसपैकी 88% लोकांची कामं झाली. आता राहिलेली काही म्हणजे आपसामध्ये वादविवाद, भावबंदामध्ये अशा प्रकारच्या काही केसेस राहिल्यात. आणि मी सांगतो की पालघरची यंत्रणा सुद्धा अतिशय सुंदर आहे. आता नवी मुंबईमध्ये सुद्धा आपले मिलिंदजी भारांबे पोलीस आयुक्त, त्यांच्या नेतृत्वाखाली सगळी पोलीस यंत्रणा, कैलासजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका यंत्रणा. आता सकाळपासून म्हणजे 11 म्हणजे मी तर 11ला आलो, पण हे घटक अर्धा तास 15 मिनिटं तर अगोदर चालले असते. इतक्या मनपूर्वक
लोकांची कामं करण्याकरता अधिकारी वर्ग तत्पर आहे आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे. नाही बाबाशे की आता देवाच्या मंदिरात इच्छा असून सुद्धा लोकांना द्यायला कधी कधी वेळ मिळत नाही. आपल्याकडे येतात म्हणजे आपण देव नाहीये, आपण माध्यम म्हणजे जी समस्या सॉल्व्ह करणारे किंवा क्रिएट करणारे अशा घटकांच्या अनुषंगानं जनसामान्य जो त्रस्त आहे तो इथे येतो, त्याच्यातून मार्ग काढण्याचं. आता काही लोक तर ऐकलं आम्ही आणि आलो, कोणीतरी आम्हाला सुचवलं म्हणून आलो, असं लोक बोलले. ठीक आहे, पुढे भेटत राहू. सगळ्या अधिकारी बांधवांना सुद्धा धन्यवाद आणि तुम्हाला पत्रकार बांधवांना सुद्धा धन्यवाद, माझ्या सहकार्यांना सुद्धा धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.